तर मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ऍपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। पंढरपूर पीपल्स मध्ये सरसे स्वागत। अविनाश विद्यालय येथील फुल बाजार हलवण्यात यावा यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने थाळीनाथ आंदोलनाची सुरुवात झालेली। आंदोलनकर्ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज शिवसेनेच्या वतीने तुम्ही आंदोलन करा, थाळीनाथ आंदोलन, काय प्रमुख मागणी तुमची? आमची प्रमुख मागणी आहे अविनाश विद्यालय येथील बेकायदेशीर फुल मार्केट, ज्यांच्याकडे कुठलीही परमिशन नाही, नगरपालिकेची कोणतीही परमिशन नाही, असं तिथं बेकायदेशीर फुल मार्केट आहे। तिथं 1ली ते 4थी लहान मुलांची शाळा असल्यामुळे त्यांच्या शिक्षणासंग हे प्रशासन खेळ करते, असा आमचा आरोप आहे। यांना मी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तिथं कोणतीही कारवाई केली जात नाही। सीओ साहेब आमच्यावर लक्ष देत नाही। काय निवेदन दिलं का? निवेदन 3 महिने झाले मी पाठपुरावा करतो या गोष्टीचा। आज त्यांनी कोणती कारवाई केली नसल्यामुळे आजच्या दिवशी मी थाळीनाथ आंदोलन केलेलं आहे। काय याच्या अगोदर त्यांनी पाठपुरावा मागणी तुम्ही केली? हा, दुर्लक्ष केलंय का? हा, परिपूर्ण सीओ साहेब दुर्लक्ष करते, सर्व प्रशासन दुर्लक्ष करते। सीओ साहेबांना मी नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार केलाय, प्रांत कार्यालयाला पत्रव्यवहार केलाय, ही त्याच्यावर टोलवते, ती त्याच्यावर टोलवते आणि लहान मुलांच्या शिक्षणाच्या भविष्यासंग ही प्रशासन खेळ करते। आज पंढरपूरमध्ये थाळी आंदोलन केले आमचे ओबीसी शहर प्रमुख सचिन देवमारे। आज या आंदोलनामध्ये आम्ही एक शांततेने संयमाने पार पाडतोय। या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये उत्तर दिलं जाईल। आणि ह्या सीओ साहेबाचा मनमानी कारभार एवढं वारंवार 3-3, 4-4 महिने देऊन सुद्धा तुम्हाला जाग येत नसेल तर कोणाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे हे आम्हाला बघावं लागेल। आणि सीओ साहेबाला येत्या काळात आम्ही जाब विचारू। प्रशासन दखल घेत नाही का? म्हणजे प्रशासन दखल घेत नाही म्हणून तरी वेळ आली ताटल्या वाजवायची आमच्या आवाज। काय प्रशासनाकडे निरोप वगैरे काय आंदोलन करतात? काहीच निरोप नाही। इतकं मनमानी अधिकारी हा प्रशासनात चालू आहे, असं वाटत नव्हतं की इथं आल्यानंतर समजलं की 3-3 महिने पाठपुरावा करून सुद्धा एवढे जर यांनी मुगरूर अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांचं त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये उत्तर दिले जाईल। आज आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा विषय, माझा मुलगा 3ऱ्या त्या शाळेमध्ये अविनाश विद्यालय या ठिकाणी शिकत असताना कुठल्याही पद्धतीचं मुलांचं लक्ष नसतं। बाहेर फुल मार्केट असतं, त्याच्यामध्ये पालन पोषण शिक्षणावर त्याचं लक्ष राहत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, बाहेर सारखी फुल मार्केटची गर्दी असल्यामुळे लेकरांचं शिक्षणाकडे न लक्ष राहतं, बाहेर गर्दीकडे राहतं। त्यामुळं मी शिवसेना पक्षाच्या वतीने मी आंदोलनामध्ये सहभागी झालो, जेणेकरून माझी मुलं, अनेक जणांची मुलं त्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने शिकावीत आणि नगरपालिकेच्या शाळा चांगल्या पद्धतीने वाढाव्यात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी वाढावेत। प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष वारंवार करत आहे। आम्ही आमच्या भागातील लोकांना सांगितलं, वार्डातल्या, बाबा लवकरात लवकर ह्याचा बंदोबस्त करा, पण त्यांच्या कडून प्रामुख्याची उत्तरं मिळाली नाहीत। बघू करू हे ह्याच उद्देशाने आम्ही आज यांच्या शिवसेनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन थाळीनाथ आंदोलन केलं आहे। त्याचा पुरेपूर शासनाने पाठपुरावा करून लवकरात लवकर फुल मार्केट बंद करावं, जेणेकरून भावी पिढी शिकेल आणि देशाचा विकास करेल, यासाठी शासनाने प्रामुख्याचे लक्ष द्यावे ही माझी त्यांना विनंती आहे। शिवसेनेचे आमचे शहराध्यक्ष सचिन देवमारे यांनी वेळोवेळी आपल्या नगर परिषदेच्या प्रशासनाला सांगितलं की त्या ठिकाणची तुम्ही फुलं लिलाव जी करता ती लिलाव न करता तुम्ही अन्य ठिकाणी व्यवस्थित ठेवा। आलेल्या मुलांना शाळेचा त्रास होतो, तिथल्या स्थानिक माणसांना त्रास होतो, तर कृपया तुम्ही ही लिलाव जी आहे ही अन्य ठिकाणी वळवा। त्यांनी सूचित जागा 2-3 ठिकाणी केलेल्या आहेत, त्याच्याकडे त्यांनी नगर परिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळं आम्ही आज हा थाळीनाथ कार्यक्रम केलेला आहे। आज आंदोलन करताय? आमचे सहकारी शिवसेना ओबीसी सेलचे शहर प्रमुख यांनी गेले जवळजवळ 4 महिने झाले
बेकायदेशीर फुल मार्केट हटवा यासाठी एक कागदोपत्री निवेदन दिलंय. आमचे वरिष्ठ नेत्या, मार्गदर्शक व शिवसेना प्रवक्त्या सन्माननीय खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीवर कारवाई करा लवकरात लवकर. परंतु जाणून बुजून फक्त शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्याला साईडला करून त्यांचा मनमानी कारभार करण्याचा पंढरपूर नगर परिषदेचा उद्देश दिसतोय. पण ही उद्देश आम्ही त्यांचा साध्य होऊ देणार नाही. आज सचिन देवमारे यांच्या ह्याच्यामध्ये थाळीनाथ आंदोलन केलंय. प्रशासनाला एवढ्याच जाग आली ठीक आहे, नाहीतर आम्ही शिवसेना पद्धतीनं कसं जाग आणायची हे आम्हाला काही नवीन सांगण्याची गरज नाही. हा एक फक्त इशारा आहे. परत इथून पुढच्या होणाऱ्या गोष्टीला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. त्या फुल मार्केटच्या तिथं रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक होते, तिथं जर एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आज पंढरपुरात एवढं बेकायदेशीर सगळं काढण्याचा नगरपालिकेचा घाट चालू आहे आणि ह्यांच्याच आशीर्वादाने तिथे बेकायदेशीर फुल मार्केट चालत असेल तर म्हणजे ह्यांचे कुठेतरी लागे बांधेत, यांचं कुठेतरी देवाणघेवाण होते हा आम्हाला संशय आहे. यांनी वेळेत ह्या गोष्टीत लक्ष घालावं आणि संबंधित फुल मार्केट कमिटीत नेऊन त्यांनी बसवावं. अन्यथा इथून पुढचं आंदोलन होणार त्याला जबाबदार सर्वस्वी नगरपालिका प्रशासन राहील. एकीकडे तुम्ही सत्तेत असताना देखील तुम्ही रस्त्यावर आंदोलन करताय. जाणून बुजून जर शिवसेना पक्षाला काम करायचंच नाही, त्या पक्षाचं काय ऐकायचंच नाही, वरिष्ठ नेत्यांच्या आलेल्या फोनकडे दुर्लक्ष करायचं, तर संबंधित अधिकाऱ्याला पण आम्ही त्या पद्धतीनं बघू पुढं. नगराध्यक्ष तुमच्याच पक्षाचे नगराध्यक्ष जरी आमच्या पक्षाचे असले त्यांनी काय सांगितलं नाहीये त्यांना की तिथं करू नका. त्यांचं म्हणणं जे कायदेशीर आहे ते करा. पण शिवसाहेबांना जर करायचंच नसेल, फक्त बेकायदेशीर गोष्टीला पाठीशी घालायचं असेल, मग त्यांना शिवसेना पद्धतीने सांगू ना आम्ही. एकीकडे अतिक्रमण हटवायची मोहीम सुरू आहे, दुसरीकडे अतिक्रमण बचवण्यासाठी शिव पुढे येतात असं वाटतंय का? तेच सांगितलं ना मी की इकडं तुम्ही फारस लावलंय, अतिक्रमण काढा, पत्रे काढा, पानसर काढा, गाड्या लावू नका आणि तुमचे जिथं कुठं काय लागेबांधे असतील त्यांना फक्त शाबूत ठेवायचं का? यांचं कुठेतरी लागेबांधे असण्याचा संशय आहे आम्हाला.